आता राजमंड्री स्टेशनला आलून आता इथनं जायचं तिरुपती बालाजीसाठी 4:15ची ट्रेन आहे. तर 3:30 झालेत. तर अर्धा तासात ट्रेन आहे आमची. आता बॅग बी घेऊन रेडी झालेलो आहे मी आणि मी आता जातो. एवढी गर्दी आहे ना तिरुपती बालाजी जायला. एवढी गर्दी कुठल्याच प्लॅटफॉर्मला आहे. बघ काय हिशोबाच्या बाहेर पब्लिक आहे. कधी संपल, कधी आमची गाडी येईल, कधी जावायचं आम्ही घरी काय माहिती. हे कळत काय करायचं आता. अर्धा तास ट्रेन लेट आहे. मग आता खालीच बसायला लागेल. त्या डिस्प्लेची लाईट गेले सगळी. तर डिस्प्ले करत बघतात आहे त्या डिस्प्लेला लाईटच नाही. म्हणजे एडी लोक काही सगळी वाटतं. त्याच्यात मी हां एक नंबर प्लॅटफॉर्मला थांबलो 12 दुसर आणि जायला आता सांगते 2 नंबरला झालं. जायला म्हणजे येणं करायचे धंदे करताना आम्हाला हे प्लॅटफॉर्मवाले. आता ती धावकलांमध्ये कसं काय जावं झाडाचा वरती. बिल चलो भागो. चेंज किया नाही वही एवढी धावपळ करून आलो आहे आता प्लॅटफॉर्मला. आता आमचा यश 12 तिकडे पुढं आहे. ही ह्या ट्रेनच्या मुलं 1 नंबरचा आम्हाला 2 नंबरला लावला आहे. हा यश 12 तो तिकडे आहे. घुसा लवकर घुसा लवकर. फायनली 23 RAC आहेत. दोन्ही आम्हाला सीट भेटले. बॅगा टाकल्या खाली. आयला खिडकी मस्त भेटली. हां असा जाता येईल मला बघता येईल. आयला धावरवलं या लोकांनी फुकटचाच. काल ह्याला आपण गेलो नव्हतो ना. नाही तर गेलो नव्हतो. काय स्ट्रक्चर आहे बघ बघ. आणि गोदावरी नदीच्या किनारीच आहे. आणि हा आहे गोदावरीचा मागून आम्ही आलो होतो राजमंड्रीला. दुसरा होता आणि समोर जो ब्रिज तुम्हाला दाखवला तो हा ब्रिज आहे. आणि ह्या ब्रिजवरून वरून गाड्या जातात, खालून ट्रेन जाते. अतिशय असा सुंदर नजारा. 1 नंबर छान नजारा आहे. बघण्यासारखं आहे. आणि भारी वाटतं.
जिकडे नजर जातं तिकडे नुसता हिरवा का ही बघ. नारला बिरला तर सोडून दे, नारला तर सोडून दे जरा. लय आई बाबा भरली, त्याचा तर नियमच नाही. शेतीचं कामा आमा पाहिजे बघ. आणि 101 नारळी भरलेले आहेत माहिती का. नारळी पण बघतो, नारळ पण बघतो. हो ये बघ म्हशी दूध आहे बघ, मामा म्हशी दूध आहे. आता हा विजयवाडा जंक्शन. बऱ्याच पिक्चरमध्ये हा नाव ऐकलेलं आहे विजयवाडा. विजयवाडा हा विजयवाड्याचा बस स्टॉप आहे. किती मोठा आहे बघा. हा सगळा अख्खा बस स्टॉप आहे विजयवाड्याचा. एवढ्या बसेस त्याच्यात लागल्यात आणि तो बस स्टॉप बघा किती मोठा आहे. नगरपालिकेची बिल्डिंग पण नाही एवढी मोठी, एवढा मोठा आहे. आणि आता आपल्याला कृष्णा नदी लागलेली आहे बघा. कुठला कृष्णा नदी. आता अंधार आहे, अंधारात काय दिसणार नाही. पण आता हा ब्रिज आहे कृष्णा नदीचा आणि ब्रिजवर चाललंय. आणि त्या कृष्णा नदीच्या किनारी असलेले घाट त्या साईडला दिसत आहेत ते या कृष्णा नदी. आणि तिकडून पण एक ब्रिज आहे. त्या दिवशी त्या ब्रिजवरून गेलो होतो, आज ह्या ब्रिजवरून आलो आहे. आणि कृष्णा नदीच्या काठी असलेला तो घाट आणि ते लायटिंग आणि तिकडच्या ब्रिजला असलेली लायटिंग अति सुंदर. असं बघायला असं मन प्रसन्न होऊन जातो. आणि तो तिकडे किती मोठा ओम आहे. तो कदाचित तुम्हाला एवढा कॅमेरा दिसत नसेल पण मला दिसतोय. काय फणसन आहे, कचोरी आहे आणि लाडू आहे. प्रवीण आणले लाडू हे बघा.